मित्रांनो, शालिनी भक्तिसागरमध्ये तुमचे मनपूर्वक स्वागत आहे। तर मित्रांनो, आज आपण या व्हिडिओच्या माध्यमाने ऐकणार आहोत गणेश पुराणातील संकष्टी चतुर्थीचा व्रताचा महिमा आणि कृतवीर्याच्या पूर्वजन्माची कथा, अंगारिका चतुर्थीचे महात्मे, गणेशाने चंद्राला का शाप दिला, गणेशाला दुर्वा का आवडतात, गणेशाला सर्वात जास्त प्रिय दुर्वा का आहेत, जनकाचे गर्व कसे हरण केले, गणेशाची भूक लागलेली होती पण एका दुर्वा गणेशाला अर्पित केली, त्याच्याने गणेशाची भूक भागली। असं सर्व काही आपण या व्हिडिओच्या माध्यमाने आता गणेशाचे संपूर्ण संकष्टी चतुर्थी व्रताचे महात्मे, दुर्वाचे महात्मे संपूर्ण ऐकणार आहोत। त्यासाठी चॅनलला कोणी नवीन आलं असेल तर लाल बटनवर सबस्क्राईब करा, ऑलवर क्लिक करा, जास्तीत जास्त जणांना शेअर करा। कुठून कोणत्या गावातून तुम्ही माझा हा व्हिडिओ ऐकत आहोत आपल्या गावाची कमेंट्स नक्की करा। तर मित्रांनो, मला असं काही खूप सारं वाटतं की तुम्हाला काहीतरी दाखवावं कॅमेऱ्याच्या थ्रूने, या म्हणजे मी पूजापाठ कशी करते, संपूर्ण दिवसभराची रूटीन कशी आहे, पण जो तो ज्याच्या त्याच्या कामात राहतात। घरात जॉईंट फॅमिलीमध्ये आहे तरी पण सर्वजण आम्ही 10 जण आहे, पण जो तो ज्याच्या त्याचे काम दिवसभराची जी दिनचर्या असते जो तो त्याच्यात राहतो, म्हणून मी एवढं संपूर्ण दाखवू नाही शकत। पण तुम्हाला पण खूप छान वाटेल की दिवसभराची जी दिनचर्या असते तर ती कशी सुरुवात असते आणि रात्रपर्यंत आपण झोपेपर्यंत काय काय कामं आपण चांगली कामं करू शकतो। तर म्हणजे खूप काही कामं आहेत की ज्याच्याने आपल्याला पुण्यकर्माचा साठा खूप काही जास्त होऊ शकतो याच्याने, आणि आपल्या घरातील सर्व फॅमिलीची उन्नती आणि प्रगती होऊ शकते, मान सन्मान वाढतो ह्या उपायाने, या पूजेने, या दररोज ह्या पूजापाठ केल्याने आपल्या घरातील सर्व मुलाबाळांची सर्वांची प्रगतीच होते। जे जिथं जातात तिथे त्यांना यश, कीर्ती, मान सन्मान वाढतो। असे काही दिवसभराच्या रोजचे रुटीनचे कामं आहेत, छोटी आहेत, पण ते खूप आपल्या मुलाबाळांना प्रगती करून जातात, यात मुळीच शंका नाही आहे। पण मी दाखवू नाही शकत, खूप इच्छा होते। मग व्हिडिओला जर कथाला बसलं तर मग ते दिवसभराचं रुटीन सांगितलं तर कथेला वेळ होतो, मला टाईम खूप तंतोतंती असतो, त्यामुळे मी सांगू नाही शकत आणि दाखवू पण नाही शकत की काय रुटीनचे कामं आहेत असं। तरी पण सर्वात जास्त जणांनी जास्तीत जास्त गणेश पुराणाच्या श्रवणाचा लाभ घ्यावा आणि शेअर करायला विसरू नका। मी अगोदरच पहिल्याच व्हिडिओमध्ये सांगितलं होतं, शॉर्ट्समध्ये पण सांगितलेलं होते की शम्मीचे रोप जर असेल तर ते गणपतीच्या मूर्तीजवळ ठेवून द्या, म्हणजे त्याचा एक पत्ता जर गणेशजीच्या मूर्तीवर तुम्ही जर तो पत्ता पडला त्याचा तर आपल्याला कोट्यवधी पुण्यफळाची प्राप्ती होते। दररोज शम्मीचं पान एक गणपतीला अर्पण करा, एक शम्मीचं पान खूप महान पुण्यफळाची प्राप्ती देऊन जातो। पुढे शम्मीचा महिमा, शम्मीचं महत्त्व आपण ऐकूयाच, कारण गणेश पुराणातील संपूर्ण ही माहिती आहे। एक गोष्ट पण मी माझ्या मनाची टाकत नाही आहे, तर तुम्ही सर्वांनी या गणेश पुराणाचे श्रवण करावे आणि आपल्या मुलाबाळांची प्रगती, विद्या, ज्ञानाची प्राप्ती करून घ्यावे। जर कोणी चॅनलला नवीन आलं असेल तर आपल्या गावाची कमेंट्स नक्की टाका, कारण बाकीचे दररोज कमेंट्स टाकत राहतात, त्यात काही नाही तर खूप जणांच्या कमेंट्स येत आहेत। तुमच्या असेच कमेंट्स करत राहा आणि माझा आत्मविश्वास वाढवत राहा। तर आता आपण संकष्टी चतुर्थी व्रताचा महिमा ऐकूया। श्री गणेशाय नमो नमः। वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा। शालिनी भक्तिसागर कथा, ते चॅनल पण माझंच आहे, त्या चॅनलला बी सबस्क्राईब करा। शालिनी भक्तिसागर कथा। श्री गणेशाय नमः। संकष्टी चतुर्थीच्या व्रताचा महिमा। शूरसेनाने इंद्राला विचारले, इंद्रदेवा, तुम्ही हे विमान वर कसं नेणार, त्यासाठी तुम्हाला मी काय मदत करू शकतो। हे ऐकून इंद्र म्हणाला, हे राजा, तुझ्या राज्यातील एक जरी ब्राह्मण संकष्टी चतुर्थीचे व्रत करीत असेल आणि तो जर त्याच्या 1 वर्षाच्या व्रताचे पुण्य द्यायला तयार असेल तर हे विमान वर उडू शकेल। त्यावर शूरसेन इंद्राला म्हणाला, संकष्टी व्रताची देवता कोण व या व्रताचे दान कसे करायचे ते मला सांगा। इंद्र म्हणाला, हे राजन, कृतवर्य राजा व नारद मुनी यांच्यात या व्रत महात्म्यासंबंधीचा जो संवाद झाला तो तुला सांगतो, ऐक। पूर्वी कृतवीर्य नावाचा महापराक्रमी, सदाचार संपन्न आणि धर्मपरायण असा एक राजा या पृथ्वीवर राज्य करीत होता। त्याच्या राणीचे नाव होते सुगंधा। त्याच्याकडे खूप संपत्ती होती, सुखात लोळत होता। तो राजा एवढे असूनही पोटी पुत्र नसल्याने तो दुःखी होता। शेवटी त्याने आपल्या प्रधानांकडे सर्व राज्य सोपवून त्याला न्यायाने राज्यकारभार व प्रजेचे पालन करण्यास सांगितले, आणि कृतवर्य व त्याची पत्नी दोघंही जंगलात तप करण्यासाठी निघून गेले। वनात झाडाची गळालेली पाने व हवा खाऊन ते अतिशय क्रुद्ध झाले। त्या दोघांची ही अवस्था बघून नारद पितृलोकात कृतवीर्य राजाच्या पित्याची
भेट घेण्यास गेले आणि त्यांना भेटून नारद म्हणाले, तुझा मुलगा व सून पुत्रप्राप्तीसाठी झिजून गेले आहेत. आज मरतील का उद्या मरतील अशीच त्यांची अवस्था झाली आहे, पण त्यांना मुलगा झाल्यावर मात्र त्यांचा जीव वाचणार आहे. इतके सांगून नारद पितृलोकातून परत जात असताना भुशुंडी ऋषीच्या माता पिता व इतर परिवार नरकात अत्यंत असह्य अशा यमयातना भोगीत आहेत त्यांना असे दिसले. त्यांनी भुशुंडीकडे येऊन त्यांना त्यांच्या आईवडिलांचा वर्तमान सांगितला. हे ऐकून भुशुंडीस खूप वाईट वाटले. क्षणभर ते डोळे मिटून विचार करीत बसले. त्यांनी डोळे उघडले. उदक घेऊन संकष्टी चतुर्थीच्या पुण्याचे 1 दिवसाचे फळ देण्याचा संकल्प करून ते उदक श्री गणेशाच्या हातावर सोडले व प्रार्थना केली, हे देवा गणेशा, मी तुझे संकष्टी व्रत मोठ्या निष्ठेने केले आहे. त्याचे फळ मला द्यायचेच असेल तर माझ्या मातापित्रांचा कुंभीपाकामध्ये असलेल्या भुशुंडीच्या पूर्वजांचा उद्धार करा. आपला संकल्प बोलून भुशुंडीने श्री गणेशाच्या हातावर जलप्राशन केले. मात्र भुशुंडीचे सर्व पूर्वज उद्धार होऊन स्वर्गलोकी गेले. यावर इंद्र शूरसेनाला म्हणाला, 1 दिवसाच्या संकष्टी चतुर्थीचे व्रताचे हे फल आहे की ज्याने आजन्म हे व्रत घेतले असेल त्याच्या पुण्याईने हे विमान सहज आकाशातून उडान करू शकेल. इंद्र पुढे म्हणाला, शूरसेना अरण्यात कृतवर्य राजा व त्याची पत्नी कुश होऊन मरण्याच्या वाटेला लागले आहेत. त्याची कथा पुढे अशी. नारदाने कृतवीर्याच्या पित्याला त्याच्या मुलीची व सुनेची हकीकत सांगितल्यानंतर कृतवीर्याचा पिता ब्रह्मदेवाकडे गेला. त्याने ब्रह्मदेवाला विचारले की माझा मुलगा एवढा ईश्वरभक्त असून त्याला संतान प्राप्ती का नाही. त्यावर ब्रह्मदेव म्हणाले, तुझा पुत्र हा पूर्वजन्मी अत्यंत होता. त्याचे नाव साम असे होते. एकदा त्याने द्रव्याच्या लोभाने वाटसरूंना मारून त्यांच्या जवळून संपत्ती घेऊन त्यांची प्रेते एका गुहात लपून ठेवली. त्याच दिवशी माघ कृष्ण चतुर्थी होती. सकाळपासून संध्याकाळपर्यंत त्यांच्या या कृत्याने त्याला उपास घडला होता. तो चंद्रोदयाच्या वेळी घरी आला. आपल्या मुलाला गणेशाला तो हाका मारू लागला, गणेशा गणेशा गणेशा. गणेश आला. मग दोघांनाही चंद्रदर्शन घेऊन भोजन घेतले. तेव्हा त्याला नकळत चतुर्थीचा उपास घडून पुण्यप्राप्ती झाली. त्या पुण्याईने त्याला स्वर्ग मिळाला. ज्या वेळेस त्याची पुण्याई संपली तेव्हा तो तुझा पुत्र म्हणजेच कृतवर्य राजकुळात जन्माला आला होता. परंतु त्याने पूर्वी ब्रह्महत्या केली असल्याने त्यास पुत्र संतान नाही. त्याने जर संकष्टी चतुर्थी व्रताचे पालन केले तर त्याच्या पूर्वजन्माच्या पापांचा नाश होईल आणि त्याला पुत्रप्राप्ती होईल. ज्यावेळी वद्य चतुर्थी मंगळवारी येईल त्या दिवशी शुभ मुहूर्त पाहून व्रतास आरंभ करावा. दंतधावन करून 21 वेळा स्नान करावे. श्री गणेशाच्या मंत्राचा जप करावा. मौन स्वीकारून उपवास करावा. संध्याकाळी पुनच्च्या अंगाला तीळ अथवा आवळ्याचा कलक लावून स्नान करावे व 2 घटकापर्यंत एकाक्षर किंवा षडाक्षर मंत्राचा जप करा. जप झाल्यावर मोदक, घारगे, करंज्या, तिळाचे लाडू वगैरे पदार्थांचा श्री गणेशाला नैवेद्य दाखवा. उत्तम फळे, तांबूलाचा उपचार समर्पण करावा. फुले 21 दुर्वा भावून आरती व वाढावी आणि चंद्रदर्शनानंतर चंद्राला अतिथी मानून त्यांची पूजा करून त्याला अर्घ्य अर्पण करावं व श्री गणेशाला महानैवेद्य दाखवून तोच नैवेद्य चंद्राला अर्पण करावा. ऐपतीप्रमाणे ब्राह्मण भोजन घालावे. श्री गणेशाची कथा श्रवण करून आपण उपास सोडावा. रात्री गजाननाचे भजन कीर्तन करावे. याप्रमाणे नियमाने 1 वर्षभर जो हे संकष्टी चतुर्थीचे व्रत करेल त्याला पुत्र संतती प्राप्त होईल, संतान प्राप्त होईल, धन धान्याची प्राप्ती होईल. जो कोणी खूप भाग्यवान आहे त्यालाच हे गणेश पुराण ऐकायला मिळेल. सहजासहजी हे गणेश पुराण कोणालाही ऐकायला मिळत नाही. त्याने खूप काही जन्मांमध्ये पुण्याचा साठा करून घेतला असेल त्याला त्यांच्यापर्यंतच हे गणेश पुराण पोहोचेल. गणेश पुराण ऐकताना 1 पाण्याची बाटली जवळ ठेवावी, 1 तेलाचा दिवा लावा, तुपाचा दिवा लावा, 2 अगरबत्ती लावावी. त्याच्यातली थोडी रक्षा त्या पाण्याच्या बाटलीत घालावे. आपल्या मुलांना ते पाणी प्यायला द्यावे म्हणजे त्यांच्या बुद्धीमध्ये खूप तीव्रतेने वाढ होईल आणि 1 नंबरने पास होतील असे सांगितले आहे गणेश पुराणामध्ये. मग नंतर त्यांना जो कोणी संकष्टी चतुर्थीचे व्रत करेल त्याला पुत्र संतती होईल. श्रावणात लाडू, भाद्रपदात दही, अश्विनात पाणीही न पिता, कार्तिकात दूध, मार्गशीर्षात निराहार, पौष महिन्यात गोमूत्र पान, माघात तीळ, फाल्गुनमध्ये तूप साखर, चैत्रात पंचगव्य, वैशाखात दुर्वाची रस, ज्येष्ठात तूप, आषाढात मध. याप्रमाणे 1 महिन्यात 1 पदार्थ सेवन केल्यास त्याला सर्व सिद्धी प्राप्त होईल. हे व्रत सांगितल्यावर ब्रह्मदेवाने मंगळवारी चतुर्थी आल्यास तिचे फल कोणते हे सांगण्यास सुरुवात केली. ब्रह्मदेव म्हणाले, पूर्वी अवंती नगरात भारद्वाज नावाचा एक महान तपस्वी राहत होता. तो अग्निहोत्राचे पालन करून विद्यार्थ्यांना वेदविद्या शिकवित असे. एके दिवशी तो शिप्रा नदीवर स्नानाकरता गेला. शिप्रेत जलक्रीडा करीत असलेल्या एका अप्सराला पाहून तो कामातुर झाला. त्याचे वीर्य
वीर्यस्खलन झाले. ते वीर्य पृथ्वीने आपल्या उदरात घेतले व त्यापासून जास्वंदाच्या फुलाप्रमाणे तांबड्या रंगाचा एक पुत्र उत्पन्न झाला. तो हळूहळू वाढू लागला. तो 7 वर्षाचा झाला तेव्हा त्याने पृथ्वीला विचारले की मी तर इतरांप्रमाणे हसून माझा रंग इतका लाल कसा काय. तेव्हा पृथ्वीने त्याला त्याचा सर्व जन्मवृत्तांत सांगितला. त्याने तिला आपल्या पित्याकडे घेऊन जाण्यास सांगितले. पृथ्वी त्याला घेऊन भारद्वाज जवळ आली. पृथ्वी जवळचा मुलगा आपलाच आहे हे त्याने ओळखले. त्याला जवळ घेतली, मिठी मारली, त्याचा स्वीकार केला. थोड्या दिवसात त्याची मुंज करून वेदअयन करायला सुरुवात केली. गणेशाचा मंत्राचा उपदेश केला व अनुष्ठान करण्याची आज्ञा केली. पित्याच्या आज्ञाप्रमाणे त्या पृथ्वीपुत्राने नर्मदेच्या तटावर जाऊन 1000 वर्ष श्री गणेशाची तपश्चर्या केली. त्यानंतर माघ शुद्ध चतुर्थीच्या दिवशी प्रत्यक्ष श्री गणेश त्याच्या समोर प्रकट होऊन त्याला म्हणाले, वर माग. त्यावर तो पृथ्वीपुत्र म्हणाला, मला स्वर्गात राहून अमृत प्राशन करण्याची इच्छा आहे. माझे नाव त्रिभुवनात प्रसिद्ध राहावे. तसेच ज्या चतुर्थीच्या दिवशी तुम्ही प्रसन्न झालात तर तो माघ शुद्ध चतुर्थी सर्वांचे कल्याण करणारी होईल असा वर मला द्यावा. त्यावर श्री गणेश म्हणाला, तुला देवासमवेत अमृतपान करण्यास मिळेल. तू मंगल असे नावाने प्रसिद्ध होशील. तुझा रंग अंगरीसारखा लाल आहे म्हणून तुला अंगारिका असे नाव पडेल. तुझा जन्म पृथ्वीच्या पोटी झाला म्हणून तुला भौम असेही म्हणतील. म्हणून श्री गणेश अंतर्धान झाले. असे म्हणून श्री गणेश अंतर्धान झाले. नंतर त्या पृथ्वीसूत मंगलाने तेथे दशभुजा गणपतीचे मंदिर बांधले. त्या ठिकाणाच्या गणेशाचे मंगलमूर्ती नाव ठेवले. श्री गणेशाच्या वरामुळे मंगल गजाननाला चरणी लीन झाला. सोमवारी येणाऱ्या चतुर्थीस गणेश प्रसन्न झाला म्हणून सोमवती चतुर्थीचे महात्म्य थोर आहे. भौमाचे नाव अंगारक आहे म्हणून मंगळवारी येणाऱ्या चतुर्थीस अंगारिका चतुर्थी असे म्हणतात. पारनेरच्या पश्चिमीस या चिंतामणी गणेशाचे चिंतामणी क्षेत्र आहे म्हणून याला गणेश चिंतामणी क्षेत्र आहे. तर या वरदविनायक चतुर्थीचे असे महात्म्य या गणेश पुराणामध्ये सांगितले आहे. तर अशा या अष्टविनायकाच्या कथा घर बसल्या आपल्याला ऐकायला मिळतील. सहजासहजी या अष्टविनायकाच्या कथा तुम्हाला कुठेच ऐकायला मिळणार नाही. जो कोणी या गणेश पुराणाचे श्रवण करेल त्यांना अष्टविनायक तीर्थ स्नान केल्याचे, अष्टविनायक तीर्थाचे पुण्य केल्याचे पुण्यफळाची प्राप्ती होईल. आता गणेशाने दिला चंद्राला शाप. ब्रह्मदेव म्हणाले, मी कैलासावर भगवान शंकराला भेटायला गेलो. त्यावेळी तेथे नारदही आले. त्यांनी शंकराला एक फळ अर्पण केले. ते फळ आपल्याला मिळावे म्हणून दोन्ही शंकरसूत कार्तिके व गणेश भगवान भांडू लागले. शंकरांना प्रश्न पडला, नक्की फळ कोणाला द्यावे. त्यावेळी त्यांनी मलाच विचारले. मी ते कार्तिकेला द्यावे असे सांगितले. म्हणून शंकराने ते फळ कार्तिकेस दिले. परंतु झाले काय की गणेश माझ्यावर रागवला. मी पुन्हा माझ्या निवासस्थानी निघून गेल्यावर सृष्टी निर्मात्याचे कार्य करत असताना गणेश उग्र रूप घेऊन धारण करून आला. मला घाबरू लागला. मी घाबरलो आहे असे वाटल्यावर चंद्राला मोठी गंमत वाटली. गणपतीला वाटले आपल्या ओबडधोबड रूपाला पाहून चंद्र हसला. गणेशाला हे पाहून राग आला. त्याने गणपतीला शाप दिला, तू माझ्या रूपाला हसलास, कुचष्टेने हसलास म्हणून त्रैलोक्यातील कोणीही जीव तुझे दर्शन घेणार नाही. जे कोणी तुझे दर्शन घेतील त्यांना महापातक लागेल. म्हणून गणेश चतुर्थीच्या दिवशी कोणी दर्शन चंद्राचे घेऊ नये, नाहीतर चोरीचा आळ येतो असा शाप देऊन श्री गणेश निघून गेल्यावर चंद्राचे पूर्वीचे शांत शीतल स्वरूप नाहीसे झाले आणि नाहीसे होऊन त्याला मलिन स्वरूप प्राप्त झाले. त्यामुळे चंद्र लाजेने लपू लागला. गणेशाच्या शापामुळे सर्व झाले हे सर्व देवांना समजले. त्यांना खूप वाईट वाटले. मग सर्वजण मिळून श्री गणेशाकडे गेले आणि चंद्रेला दिलेला साप मागे घ्यावा म्हणून विनवू लागले. तेव्हा श्री गणेशाला त्याची कीव येऊन त्याने चंद्राला उशाप दिला. भाद्रपद शुद्ध चतुर्थीच्या म्हणजेच गणेश चतुर्थीच्या दिवशी चंद्राचे दर्शन घेईल त्याच्यावर फार मोठे संकट येईल. हा शाप ऐकल्यावर सर्व देवांना खूप आनंद झाला. सर्वांनी श्री गणेशाची प्रार्थना केली व आपापल्या ठिकाणी निघून गेले. त्यानंतर त्यांनी चंद्राला बोलावून त्याला एकाक्षर मंत्राचा उपदेश केला. तप करण्यास सांगितले. चंद्र गंगेच्या दक्षिण तीरावर आला. तेथे एक उत्तम स्थान पाहून तप करू लागला. एकाक्षर मंत्राचा जप करता करता 12 वर्ष निघून गेली आणि प्रत्यक्ष श्री गणेश त्याच्या समोर प्रकट झाला आणि त्याला म्हणाला, हे चंद्रा, मी तुझ्यावर प्रसन्न झालो आहे. तुला पूर्वीचं सुस्वरूप प्राप्त होईल. वद्य चतुर्थीच्या दिवशी तुला पूर्वीचे सुस्वरूप प्राप्त होईल. वद्य चतुर्थीच्या दिवशी तुझं दर्शन घेतल्याखेरीज माझी पूजा पूर्ण होणार नाही. पण भाद्रपद चतुर्थीच्या दिवशी मात्र जो कोणी तुझं दर्शन घेईल त्याला माझा शाप लागेल आणि
चंद्रबांधा होईल, शाप बांधेल. चंद्रा, तुझी एक कोर मी भूषण म्हणून माझ्या मस्तकी धारण करतो. आजपासून शुद्ध द्वितीयेला लोक तुझं प्रेमाने दर्शन घेतील. श्री गणेशाच्या आशीर्वादाने चंद्राचा मलिनपणा नाहीसा झाला. तो पूर्वीसारखा दिसू लागला. चंद्राने गंगेच्या पश्चिम भागात गणेशाची मूर्ती स्थापना केली. त्या मूर्तीच्या मस्तकावर चंद्रकला असल्यामुळे तिला भालचंद्र असे नाव दिले. त्या स्थानाला सिद्धिक्षेत्र असे नाव पडले. गणेशाला दुर्वा का आवडतात? एकदा कृतवीर्याने गणेशाला दुर्वा अतिशय प्रिय का असतात याचे कारण मला सांगावे, असा प्रश्न ब्रह्मदेवाला केला. ब्रह्मदेव म्हणाले, दक्षिणेत जाम नावाचे एक शहर होते. त्या शहरामध्ये एक क्षत्रिय राहत होता. तो अतिशय गुणी व श्रीमंत होता. त्याचे नाव सुलभ. त्याच्या पत्नीचे नाव सुभद्रा आणि ती धर्मपरायण आणि महान पतिव्रता होती. तिने आपल्या पतीचे मन जिंकले होते. एके दिवशी त्यांच्याकडे फाटके मलिन वस्त्र धारण केलेला दारिद्र्य ब्राह्मण भिक्षा मागायला आला. मधुसूदन त्याचे नाव. त्या ब्राह्मणाला वाटले, सुलभ आपल्याला बघून हसत आहे, म्हणून त्याने रागाच्या भरात त्याला शाप दिला, तू बैल होशील आणि लोक तुला नागराला जोडून भरपूर कष्ट करून घेतील. ब्राह्मणाची ती शापवाणी ऐकून समुद्रा फार दुःखी झाली. आपल्या पतीचा काहीच गुन्हा नसताना त्याला शाप दिला म्हणून तिने चिडून समुद्राने त्या अतिथी ब्राह्मणाला शाप दिला, मूर्ख माणसा, तू माझ्या पतीला काही अपराध नसताना शाप दिलास. मीही तुला शाप देते की तू सर्व प्राण्यांमध्ये मूर्ख असा गाढव होशील. हा समुद्रेचा शाप ऐकून तो ब्राह्मण जास्त संतप्त झाला. एका स्त्रीने ब्राह्मणास शाप द्यावा, त्याचे वैषम्य वाटून त्याने समुद्राला शाप दिला. तू स्त्री असून ब्राह्मणास शाप दिलास, म्हणून तू दारिद्र्य व अमंगलाशी चांडाळीन होशील. बरेच दिवस गेले. शापामुळे सुलभ बैल झाला. नर मधुसूदन गाढव, सुमेध्रेस चांडाळ योनी प्राप्त झाली. पावसाळ्यात एके दिवशी ती चांडाळीन फिरत फिरत गावाच्या दक्षिणेस असलेल्या गणेशाच्या मंदिराजवळ आली. त्या दिवशी भाद्रपदातील चतुर्थी असल्याने मंदिरात मोठा उत्सव होता. चांडाळींनी एके निवाऱ्याची जागा मंदिराजवळ शोधली व त्या ठिकाणी शेक घेण्यासाठी तिने लाकडे व गवत गोळा केले. लाकडे पेटवण्यासाठी विस्तव पेटवला. तेव्हा ती विस्तवावर फुंकर मारत असताना दुर्वाचा एक अंकुर वाऱ्याने उडला आणि तो गणेशाच्या मूर्तीवर जाऊन पडला. तितक्यात त्या ठिकाणी तो शापित गाढव व बैलही तेथे आले. त्यांनी गोळा केलेली हरळी खायला सुरुवात केली. ती कोणी खायची यात वाद सुरू झाला. दोघंही एकमेकास लाता मारू लागले. बैल गाढवाला शिंगे मारू लागला तर गाढव लाता मारू लागला. असा दोघांचा धिंगाणा चालत असताना त्याच्या तोंडातील हरळीच्या दुर्वा श्री गणेशाच्या मस्तकी जाऊन पडल्या. त्यामुळे गणेशाला फार आनंद झाला. रात्र झाल्यावर देवाळ्यात सामसूम झाली. हडळणीला भूक लागली. काहीतरी खायला मिळेल या आशेने कोणाचंही न कळता ती देवाळ्यात आली आणि भक्तांनी देवाला समर्पित केलेले खाद्यपदार्थ खाऊ लागले. तिच्या पाठोपाठ ते गाढव ते बैलही मंदिरात आले व पूजा भक्षण करू लागले. त्यांची गडबड ऐकून मंदिरात झोपलेले लोक जागे झाले व त्यांनी तिघांना पकडून चांगले मारले. ते तिघही मंदिराच्या बाहेर वेदनेने विवळत पडले. तशाच अवस्थेत त्यांनी मंदिराला एक प्रदक्षिणा घातली. श्री गणेशाची मूर्ती या अपवित्र प्राण्यांमुळे विटाळली म्हणून त्यांनी पहिल्या पुंजेचे विसर्जन करून दुसरी पूजा केली. अर्धमेल्या अवस्थेत असलेल्या त्या तिघांना पाहून गणेशाला त्याची करुणा आली. त्याच्यामुळे आपणास दोनदा पूजा मिळाली हे लक्षात घेऊन त्या तिघांचा उद्धार करावा असे गणेशाने मनात योजले. गणेशाने त्यांना विमानातून गणेश लोकी नेण्याची आज्ञा दिली. आपल्या दूतांना केली. तेव्हा ते गणेशदूत त्या तिघांना विमानातून नेत आहेत हे पाहिल्यावर मंदिरातील भक्तांनी तिघांना गणेश लोकी नेण्याचे कारण काय असा प्रश्न दूतांना केला. तेव्हा ते म्हणाले, या तिघांनी कोणतं पुण्याचं काम केलं होतं हे आम्हाला सांगा, म्हणजे ते पुण्य आम्ही संपादन करून श्री गणेशाला संतुष्ट करू आणि मोक्षही मिळवू. तेव्हा गणेशाचे दूत त्यांना म्हणाले, एकदा नारद इंद्राला भेटावया. स्वर्गात गेले असता दुर्वाचे महात्मे काय आहे असे इंद्राने त्यांना विचारले. तेव्हा नारद त्यांना एक कथा सांगू लागले. पूर्वी कौंडिन्य नावाचा एक ऋषी होता. स्थावर नगराजवळ राहत होता. त्याच्या आश्रमाशेजारी मोठे सरोवर होते. त्या सरोवराच्या काठी कौंडिन्य ऋषींनी श्री गणेशाच्या मूर्तीची स्थापना केली. मूर्तीला रोज दुर्वा वाहून तिची पूजा करू लागले. तेव्हा त्याची पत्नी आश्रया म्हणाली, श्री गणेशाला दुर्वा का आवडतात हो? त्यावर कौंडिन्य ऋषी दुर्वा महात्म्याची कथा सांगू लागले. फार पूर्वी यमाने खूप मोठा उत्सव आपल्या यमलोकात साजरा केला. त्या ठिकाणी तिलोत्मा अप्सरा नृत्य करीत होती. तिचे नृत्य पाहून यम तिच्यावर लुब्ध झाला. तेव्हा यमाच्या तेजापासून तिलोत्मेला एक राक्षस पुत्र झाला. तो आपल्या डोळ्यातील अग्नीने धरती जाळू लागला. यमलोकातील सर्व जीव भयभीत होऊन भगवान श्री विष्णूकडे गेले. ते विष्णूची स्तुती करू लागले. त्यावेळी विष्णूने त्यांना त्या राक्षसाचा वध श्री गणेशाच्या हातूनच होणार आहे, तेव्हा श्री गजाननाकडे तुम्ही जा असे सांगितले. मग विष्णूसह ते सर्व जीव गणेशाकडे आले. ते त्यांची स्तुती करू लागले. तेव्हा गणेशाने बालक रूप धारण केले. तो म्हणाला, अनलासुराला कसं मारायचं ते मी सांगतो तुम्हाला. तेवढ्यात अनलासूर 10 दिशा जाळत जाळत तेथे आला. तेव्हा त्या सगळ्यांनी
तेथून पलायन केले आणि बाल गणेश मात्र हास्यवेदनेने अन्लासुराकडे पाहत न भीता तेथेच थांबला. कौंडिन्य ऋषी पुढे सांगू लागले, गणेशाला दुर्वा का प्रिय आहेत. अन्लासुराला गणेशाजवळ आला तेव्हा त्याच्या नेत्रातील अग्नीने समुद्र कोरडा पडला. पृथ्वीही डळमळू लागले. तेव्हा बाल गणेशाने अन्लासुराला गिळून टाकले. त्यामुळे गणपतीच्या सर्व अंगाची आग होऊ लागली. त्यावर शीतल काहीतरी लावायला पाहिजे म्हणून सर्व देव धावले. त्यांनी बाल गणेशाच्या शरीराची आग कमी होण्यासाठी त्याच्या मस्तकावर चंद्राची स्थापना केली. म्हणूनच त्याला भालचंद्र असे नाव पडले. ब्रह्मदेवांना गणेशाला सिद्धी आणि बुद्धी या नावाच्या आपल्या 2 मानसकन्या अर्पण केल्या. त्या पंख्याने वारा घालू लागल्या. विष्णूने आपल्या हातातील कमळ त्याला दिले. त्यामुळे गणेशाला पद्यपाणी असे नाव पडले. वरुणाने उदकाचा अभिषेक केला तरीही त्याचा दाह शांत झाला नाही. हे पाहून शंकराने सहस्रमस्तक असलेला नाग गणेशाला अर्पण केला म्हणून त्याला व्यालब्धर असे नाव प्राप्त झाले. जो कोणी व्यालब्धराय नमः अशा मंत्राचा आपल्या घरात जप करतो सकाळ संध्याकाळ त्याला सर्व ज्ञानाची सर्व सिद्धीची प्राप्ती होते. शेवटी 88 सहस्र मुनींनी 21 दुर्वाची एक जोडी करून गणेशाला वाहिली. तेव्हा कुठे गणेशाचा देह शांत झाला. गणेश म्हणाला, अनेक उपाय करून माझा देह शांत झाला नाही, पण माझ्या या एका दुर्वाने माझा देह शांत झाला म्हणून त्या मला अत्यंत प्रिया मानतो. जो मला दुर्वा अर्पण करेल त्याला अश्वमेध यज्ञाचे रोज पुण्य मिळेल. एवढे बोलून बालरूप गणेश गुप्त झाले आणि त्यांचे सर्व इच्छा कामना पूर्ण होतील असे सांगितले. तेव्हापासून अन्लासुराचा प्रशमन केला म्हणून गणेशाला कालानल प्रशमन असे नाव मिळाले. त्या ठिकाणी एक सुंदर देवालय बांधून ते श्री गणेशाची मूर्तीची स्थापना करण्यात आली. तेव्हापासून त्याला विघ्नहर असे नाव रूढ झाले आणि विघ्नहर अष्टविनायक असे संबोधले जाते. म्हणून गणेशाने तेथे कायमचे वास्तव्य केले. आता जनकाचे गर्व कसे हरण केले. कौंडिन्य ऋषी म्हणाले, एके दिवशी नारद मुनी श्री गणेशाच्या दर्शनाला गेले. ते म्हणाले, देवा, मी एक पाहिलेले आश्चर्य सांगतो. एका जनक हा मिथिला नगरीचा राजा आहे. तो खूप पराक्रमी आहे, दानशूर म्हणून प्रसिद्ध आहे. तो याचकांना हवे तेवढे दान देतो, परंतु त्याच्या जवळचे द्रव्य संपत नाही. याचं कारण समजून घेण्यासाठी मी खास त्याच्याकडे गेलो. त्याला विचारले, जनका, तुझी प्रत्येक इच्छा श्री गणेश पूर्ण करीत असणार असं मला तरी वाटतं. तेव्हा तो गर्वतिशयाने म्हणाला, नारदा, मीच त्रैलोक्याचा स्वामी आहे. ब्रह्मस्वरूप मीच असून जगाचा कर्ता कारण मीच आहे. कर्म सर्व काही मीच आहे. त्यावर मी म्हणालो, ऐक जनका, ईश्वर या जगाचा कर्ता आहे. त्याशिवाय या त्रिभुवनामध्ये अन्य कुणीही श्रेष्ठ नाही. तुझा हा गर्व लवकरच उतरेल असे जनकाला बोलून, हे गणेशा, मी लगेच तुझ्याकडे आलो आहे. आता त्या जनकाचे गर्वहरण कसे करायचे ते तू पहा. एवढे बोलून नारद विष्णुलोकी निघून गेले. मग गणेशाने अमंगल अशा ब्राह्मणाच्या रूपात जनकाची परीक्षा पाहण्यासाठी मिथिलेस आला. तेव्हा जनकास कोणीतरी देवच आपली परीक्षा पाहण्यासाठी आला आहे अशी शंका आली. इतक्यात तो ब्राह्मण म्हणाला, राजा, तुझ्या दानशूरपणाची कीर्ती ऐकून मी तुझ्याकडे पोटभर आणण्यासाठी आलो आहे. ते देशील तर तुला यज्ञ केल्याचे पुण्य फळ लावे. राजाने त्या ब्राह्मणाला पाकशाळेत नेऊन जेवायला बसवले. 10,000 माणसांचा स्वयंपाक ब्राह्मणाने थोडाही विलंब न लावता बनवला आणि तेव्हा तेथील आचारी म्हणाले की थोडाही 10,000 लोकांचा स्वयंपाक बनवलेला त्या ब्राह्मणाने थोडासा विलंब न करता संपून टाकला. तेव्हा तेथील आचारी म्हणाले, हे राजा, हा ब्राह्मण नव्हे, कोणीतरी राक्षस दिसतोय. नंतर आचार्याने जनक राजाच्या कोठ्यातील सगळ्या धान्याचा स्वयंपाक केला. तोही सर्व ब्राह्मणाने खाऊन टाकला. प्रजेकडून धान्य आणून रांधून दिले तरीही त्या ब्राह्मणाची भूक भागेना. हे बघून जनक राजाने मान खाली घातली. त्याचा गर्व कुठल्या कुठे पळून गेला. शेवटी त्या नगरीत एकही धान्याचा कण शिल्लक राहिला नाही. हे पाहून गणेश आपले परमभक्त विरोचन आणि त्रिशरा या दाम्पत्याकडे अमंगल ब्राह्मण स्वरूपात गेले. मग गणेशाची भूक कशी भागली. अतिथिरूपी गणेश त्या उभयतकांना म्हणाले, तुमचा राजा एवढा श्रीमंत, पण त्याला माझी साधी भूक भागवता आली नाही. आता मला थोडे जरी खायला दिले तरी माझी भूक शांत होईल. भक्तीविना कोणी मला त्रिभुवन दिले तरी ते मला कमीच पडते. जर भक्ती राहिली तेथे सर्व काही आहे. विश्वास आहे तेथे भगवंत आहे. जो विश्वासाने एक दुर्वा पण मला अर्पण करतो, मी त्या भक्तांच्या सर्व इच्छा कामना पूर्ण करतो. एका दुर्वाचे खूप
खूप अश्वमेध यज्ञ केल्याचे पुण्यफळाची प्राप्ती होते. आणि ज्या मुलांना बुद्धी नाही, यश नाही, काही नाही, त्यांना ज्ञानाची प्राप्ती नाही, ते जर मला दुर्वा वाहतील माझ्या 21 नावांनी, तर मी त्यांना सर्व ज्ञानाची आणि सिद्धीची प्राप्ती करून देईल. 21 नाव दुर्वा वाहताना कुठले 21 नावाचे स्मरण करावे, म्हणजे 1000 माझे सहस्र नावाचे जप केल्याचे आणि 1000 यज्ञ केल्याचे पुण्यफळाची प्राप्ती होईल. तर 1000 सहस्र नावाचे जप या 21 नावातच आहे. सुमुख, एकदंत, कपिल, गजकर्ण, लंबोदर, विकट, विघ्नविनाशक, विनायक, धूम्रकेतू, भालचंद्र, गणाध्यक्ष, गजानन, गणंजय, गणपती, हेरंब, धरणीधर, महागणपती, यक्ष, वरद, श्रीप्रसादन, अमोघ सिद्धी, अमित, मंत्र, चिंतामणी, विधी, सुमंगल, बीज, आशापूरक, वरद, शिव, कश्यपनंद, वाचसिद्धी, दोंडीविनायक, दुर्वाविनायक, चंडीविनायक, देली गणपती नमो नमः. एवढे पण श्रवण केले म्हणजे गणपतीचे 1000 नाव तुम्ही श्रवण केले आणि 1000 यज्ञाची पुण्यफळाची प्राप्ती झाली. आता गणेशाची भूक कशी शांत झाली. अतिथीरूपी गणेश त्या उभयतांना म्हणाला, तुमचा राजा एवढा श्रीमंत, पण त्याला माझी साधी भूक भागवता आली नाही. आता मला थोडे तरी अन्न दिले तरी माझी भूक भागवेल. भक्तीविना कोणी मला त्रिभुवन दिले तरी ते मला कमीच आहे. हे ऐकून उभयतांना म्हणाले, आम्ही सकाळी गणेश पूजेसाठी दुर्वा आणल्या होत्या, त्यातील एक दुर्वा शिल्लक आहे, तीच आम्ही तुम्हाला भक्तिभावाने अर्पण करतो आणि ती स्वीकारा. तेव्हा गणेशाने ती दुर्वा मोठ्या आनंदाने खाल्ली आणि त्याची भूक लगेच शांत झाली. तत्काळ गणेशाने आपले खरे स्वरूप प्रकट केले आणि तो म्हणाला, मी तुम्हाला प्रसन्न झालो आहे. तुम्ही हवा तो वर मला मागा. जो मला दुर्वा अर्पण करेल मी त्यांच्यावर प्रसन्न होऊन हवे त्यांच्या इच्छा पूर्ण करेल, मनातल्या सर्व इच्छा कामना पूर्ण करेल. तेव्हा उभयताने म्हणाले, गणेशा, आम्हाला जन्मोजन्मी तुझे विस्मरण होऊ नये एवढेच आम्हाला वर दे. यावर तथास्तु म्हणून गणेश गुप्त झाला. कौंडिन्य आपल्या पत्नीला म्हणाला, असे हे दुर्वाचे महात्म्य आहे. तुला जर बघायचं असेल तर इंद्राकडे एक दुर्वा घेऊन जा आणि त्याच्या वजना इतके सोने मागितले आहे असे सांग. दुर्वाचे महात्म्य मग साऱ्यांना कळले. आता दुर्वाचे महात्म्य काय आहे ते ऐकूया. पतीने असे म्हटल्यावर आश्रया एक दुर्वाकार घेऊन इंद्राकडे गेली आणि इंद्राकडे तिने त्या दुर्वाचा वजना एवढे सोने मागितले. आणि तेव्हा इंद्र तिला म्हणाला, तू माझ्या दूताबरोबर कुबेराकडे जा, तो तुला दुर्वाच्या वजना एवढे सोने देईल. त्याप्रमाणे आश्रया इंद्राच्या कुबेराकडे गेली. कुबेराने दुर्वाकार पाहिला. त्याने एका तराजूमध्ये तो दुर्वाकार ठेवला व दुसऱ्या पारड्यात त्याने सोने ठेवले, तरी दुर्वाचे वजन जास्तच भरले. नंतर आणखी सोने आणून तराजूत टाकले, तरी त्याचे वजन दुर्वाकार इतके झाले नाही. तो सारखा सुवर्ण घालीत होता. अखेर सर्व सोने संपले. तेव्हा कुबेराने आपल्या पत्नीलाच त्या पारड्यात बसून दिले, तरी त्याचा काही उपयोग झाला नाही. शेवटी स्वतः कुबेर पारड्यात बसले, तरी दुर्वाकाराचे पारडे जागेवरच. अखेर इंद्राला बोलवले. कुबेराने त्याला ऐरावतीसह बसवले, तरी विष्णू शंकर हेही बसले, तरी पारडे जळत. हा चमत्कार पाहून सर्वजण थक्क झाले. त्या सर्व देव आश्रयाला घेऊन तिच्या पतीकडे म्हणाले, कौंडिन्य ऋषीपाशी आले आणि म्हणाले, भक्तिपूर्वक वाहिलेल्या एका दुर्वाचे किती महात्म्य आहे, महत्त्व आहे हे आज आम्हाला साऱ्यांना कळले. नंतर सर्व देवांनी श्री गणेशाची भक्तिभावाने पूजा केली. गणेशाचे दूत भक्तांना सांगतात, चांडाळने आणलेल्या दुर्वा गणेशाच्या मस्तकावर पडल्या व त्या पुण्याईने सुलभ, समुद्रा आणि मधुसूदन तिघांना गणेश प्रसन्न झाला. सर्वांना दुर्वाचे महात्म्य समजले. जो कोणी दुर्वाचे महात्म्य ऐकतो तरी सुद्धा त्याला अश्वमेध यज्ञ केल्याचे, हजारो अश्वमेध यज्ञ केल्याचे पुण्यफळाची प्राप्ती होते आणि त्याचा उद्धार होतो, त्याला मोक्षाची प्राप्ती मिळते. जो खूप भाग्यवान आहे त्यालाच हे दुर्वाचे महात्म्य ऐकायला मिळेल. सहजासहजी कोणाला ऐकायला मिळणार नाही. जो कोणी ऐकेल आणि त्याच्या घरातील लोक त्याचे दर्शन घेतील तरी सुद्धा त्यांचे सर्व पापे जळवून त्यांना पण दुर्वाचे महात्म्याचे पुण्य लागेल. असे हे दुर्वाचे महात्म्य खूप थोर आणि अगाध आहे. तेव्हा तेथील भक्तांनी पटापट स्नान करून श्री गणेशाला दुर्वा वाहण्याची पूजा केली. दुर्वा वाहून पूजा केली. श्री गणेश त्यांच्यावर प्रसन्न होऊन त्यांनी सर्वांचा उद्धार केला. आता संकष्टी चतुर्थीचे महात्म्य काय आहे. कृतवीर्याच्या वडिलांनी ब्रह्मदेवांना विचारले. संकष्टी चतुर्थीचे आणि दुर्वाचे महात्म्य ऐकून आम्हाला खूप आनंद झाला, परंतु संकष्टी चतुर्थीचे महात्म्य कसे काय आहे ते माझ्या पुत्राला कशी संतती होईल. माझ्या मुलांना संतती नाही, माझ्या पुत्राला संतती नाही, तर कसे माझ्या पुत्राला संतती प्राप्त होईल तो उपाय सांगा. तेव्हा ब्रह्मदेव सांगू लागले, तू आपल्या पुत्राला संकष्टी चतुर्थीचे व्रत करायला सांग, त्याच्याने पुत्र प्राप्ती होईल. ज्यांना संतान प्राप्ती नाही त्याने संकष्टी चतुर्थीचे व्रत करावे, म्हणजे त्यांना पुत्राची प्राप्ती होईल. त्याप्रमाणे कृतवर्याच्या अरण्यात राहत होता. त्या ठिकाणी कृतवर्याचा पिता त्याच्या स्वप्नात आला व त्याने त्या संकष्टी
चतुर्थीचे महात्म्य व व्रत सांगितले. स्वप्नातील दृष्टांत पाहून कृतवीर्य जागा झाला. बघतो तर काय, त्याच्या शेजारी एक पोथी पडलेली दिसली. त्याने आपली ती तपश्चर्या समजली आणि ती पोथी घेऊन आपल्या राजधानीत आला. एक मोठी सभा भरली. विद्वान पंडितांना त्याने ती पोथी दाखवली. तेव्हा पंडितांनी ती पोथी वाचून तिच्या संकष्टी चतुर्थीचे व अंगारिका चतुर्थी व्रताचे महात्म्य लिहिलेले होते असे सांगितले आहे. तेव्हा राजाला संकष्टी व्रत करण्याची इच्छा झाली. त्याने आपले पुरोहित अत्री ऋषींना बोलवून घेतले. त्यांच्याकडून सुमुहूर्तावर एकाक्षर मंत्राचा उपदेश करून घेतला. आता संकष्टी चतुर्थीचे व्रत कसे करावे? शूरसेन इंद्राला म्हणाला, ब्रह्मदेवापासून कृतवीर्याला समजले की संकष्टी चतुर्थी व्रत मला सविस्तर सांग. त्यावर इंद्र म्हणाला, एक शुभ दिवस पाहून आवळा आणि तीळ यांचा कलक अंगाला लावावा, मग स्नान करावे. नंतर गजानन व्रताचा संकल्प करावा. सर्व दिवसभर उपास करावा. रात्री चंद्रदर्शन झाल्यावर रुपयाचा किंवा तांब्याचा कलश एका आसनावर मांडावा. त्यावर पूर्ण पात्र ठेवून त्यात गजाननाची सुवर्ण प्रतिमा मांडावी. प्रतिमेची षोडोपचारे पूजा करावी. गजाननाला दुर्वा वाहताना या 21 नावांचा स्मरण करावे. जो कोणी गजाननाला दुर्वा वाहताना या 21 नावाचं स्मरण करतो त्याला 1000 सहस्र नावाचे जप केल्याचे, 1000 यज्ञ केल्याचे पुण्यफळाची प्राप्ती होते. गणेश लोकाची प्राप्ती होते, विद्याची प्राप्ती होते, ज्ञानाची प्राप्ती होते, धनाची प्राप्ती होते, मोक्षार्थाची प्राप्ती होते. ज्यांना जे जे हवे असेल ते संकष्टी चतुर्थीच्या या व्रताच्या महात्म्यामधील या 11 नावाचे पठण श्रवण केल्या मात्रे, त्यांचे दर्शन घेतल्या मात्रे, जो व्यक्ती श्रवण पठण करेल तरी पण त्याचे दर्शन घेतल्या मात्रे त्याची सर्व पापे जळून भस्म होतील आणि त्याला उन्नतीचे मार्ग, प्रगतीचे मार्ग, संपूर्ण जी इच्छा असेल ती त्याला प्राप्त होईल. तर दुर्वा वाहताना अजून कुठल्या नावाचे स्मरण करावे? तर त्या नावांचे आपण स्मरण करूया, श्रवण करूया. गणाधिपाय नमः. दुर्वा वाहताना बोलण्याचा मंत्र: गणाधिपाय नमः, उमापुत्राय नमः, अभयप्रदाय नमः, एकदंताय नमः, इबवक्रत्राय नमः, मूषकवाहनाय नमः, विनाकाय नमः, इष्टपुत्राय नमः, सर्वसिद्धिप्रदकाय नमः, लंबोदराय नमः, वक्रतुंडाय नमः, अघनाशाय नमः, विघ्न विध्वंसकर्ते नमः, विश्ववंद्याय नमः, अमरेश्वराय नमः, गजवक्रत्राय नमः, नागयोगोपवितिने नमः, बालचंद्राय नमः, परशुधारिणे नमः, विघ्नधिपाय नमः, सर्वविद्याप्रदकाय नमः. या 21 दुर्वा घेऊन असे 21 नावाचं पठण केल्याने सर्व इच्छा पूर्ण होतात. याप्रमाणे एक एक दुर्वा वाहून श्री गणेशाची भक्तिभावाने प्रार्थना करावी. याप्रमाणे 4 महिने व्रत करावे. संकष्टी चतुर्थीचे यथाशक्ती ब्राह्मणांना भोजन करावे. ज्यांना संतान प्राप्ती नाही त्यांना संतान प्राप्ती होईल असे या गणेश पुराणामध्ये सांगितले. संकष्टी व्रताचे कुठले फळ मिळते आणि संकष्टी चतुर्थीचे उद्यापन? व्यासांनी ब्रह्मदेवाला विचारले, ब्रह्मदेवा, या संकष्टी चतुर्थी व्रताचे फळ कोणाकोणाला मिळाले ते सांगा. हे ऐकून ब्रह्मदेव म्हणाला, कार्तिकेच्या प्राप्तीसाठी पार्वतीने समुद्राचे प्राशन करण्यापूर्वी अगस्तीने आणि नलराजा शोध लागेना म्हणून दैमंतीने हे व्रत केले होते. प्रद्युम्नाचा पुत्र अनिरुद्ध याला उशेशी सखी चित्रलेखाईने पळवून नेल्यावर रुक्मिणीच्या सांगण्यावर प्रद्युम्नाने हे व्रत केले होते. प्रद्युम्नाचा पुत्र अनिरुद्ध याला उशेची सखी चित्रलेखाईने पळवून नेल्यावर रुक्मिणीच्या सांगण्यावर प्रद्युम्नाने हे व्रत केले होते. त्यावेळी रुक्मिणी प्रद्युम्नास म्हणाली, पूर्वी तुला शबरासुराने चोरून नेले, त्यावेळी तुझ्या प्राप्तीसाठी कोणता उपाय करावा अशा चिंतेत मी असा लोमेश ऋषी एका दिवशी आमच्याकडे आले आणि त्यांनी मला संकष्टी चतुर्थीचे व्रत करणाऱ्याला सांगितले. मी संकष्टी चतुर्थीचे व्रत 4दा केल्यावर तू शबरासुराचा वध करून परत आलास. हे ऐकून प्रद्युम्नाने संकष्टी चतुर्थीचे व्रत करायला सुरुवात केली. तेवढ्यात प्रद्युम्नाचा मुलगा अनिरुद्ध हा उशेशी विवाह करून परत आला. त्याच प्रसंगी उद्धवाचा सांगण्यावरून कृष्णाने हे व्रत केले आणि त्या व्रताच्या पुण्याच्या बळावर बाणासुराचा वध केला. मी हे व्रत करून सृष्टी निर्माण करण्यास समर्थ झालो. याशिवाय अनेक देव, ऋषी आणि मानव यांनी आपल्या संकटाचे निवारण होण्यासाठी हे व्रत केले आहे. आता संकष्टी व्रताचे उद्यापन कसे करावे? कृतवर्याने ब्रह्मदेवास विचारले, संकष्टी चतुर्थीचे उद्यापन कसे करावे, केव्हा करावे? तर ब्रह्मदेव म्हणाले, व्रत पूर्ण होण्यासाठी पहिल्यांदा 5व्यांदा किंवा 7व्या महिन्यात उद्यापन करावे. षोडोपचारे गणपतीची पूजा करावी. चंद्राला आधी नैवेद्य दाखवावा, नंतर गणेशाला नैवेद्य दाखवावा, पूजा संपवावी आणि मग 21 ब्राह्मण होमाला बसवावे आणि गणात्वाय नमः या मंत्राचा 10,000 आहुती होम करावा. अगोदर पण मी तुम्हाला पहिल्या व्हिडिओमध्ये सांगितलं आहे, गणनात्वाय नमः या मंत्राचा
सकाळ संध्याकाळ 108 वेळा जप केल्याने मनातल्या सर्व इच्छा पूर्ण होतात. मग नंतर होम करावा. नंतर 1000, 500 किंवा 108 दुर्वाचा होम करावा. बलिदानानंतर पूर्ण आहुती द्यावी. ब्राह्मणाची व श्री गणेशाची प्रार्थना करून ज्या चुका झाल्या आहेत त्यांना प्रार्थना मागावी. अशा प्रकारे उद्यापन करणाऱ्याला अश्वमेध यज्ञाचे पुण्यफळाची प्राप्ती होते. आणि मग ही सारी कथा सांगून इंद्र शूरसेन राजाला म्हणाला, अशा रीतीने कृतवर्याने हे व्रत केले होते आणि त्यावेळी त्याने कीर्तन गायनासह उत्सव केला. गोरगरिबांना अन्नदान केले. पुढे श्री गणेश कृपेने कृतवर्याला पुत्रप्राप्ती होईल. तो पुत्र मोठा झाल्यावर त्याला राज्याभिषेक करून कृतवर्य वनात निघून गेला. त्या ठिकाणी गणेशाची कठोर तपश्चर्या केली आणि त्यामुळे त्याचा उद्धार झाला. मग नंतर शूरसेन इंद्राला म्हणाला, गणेशाच्या वरकृपेने कृतवीर्याला नशीबवान सुंदर मुलगा झाला. त्याचे चरित्र ऐकण्याची माझी इच्छा आहे. त्यावर इंद्र म्हणाला, हे शूरसेन राजा, तो मुलगा अतिशय सुंदर होता, परंतु त्या मुलाला हातपाय नव्हते. ते पाहून राणी शोकाकुल झाली. पुत्रजन्माचा आनंद सोहळा करण्याऐवजी राजा राणी सर्व प्रजासह दुःखात बुडाली. ते बघून त्याचा प्रधान म्हणाला, महाराज, कधी विधी लिखित टळत नाही, त्याच्यासाठीच उगाचीच दुःख करून चालणार नाही. श्री गणेश कृपाने सगळं ठीक होईल, त्याची काळजी तुम्ही करू नका, कारण तुमचा मुलगा हा श्री गणेशाच्या वरदानामुळे झाला आहे. हे ऐकून राजा सावरला. त्याने आपल्या पत्नीसह समजावून सांगितले. नंतर सर्व ब्राह्मणांना बोलावून गणेशाची पूजा केली. पूर्ण नगरीत साखर वाटली. 12 दिवसांनी त्यांचे बारसे केले. त्यांचे नाव त्यांनी कार्तवीर्य असे ठेवले. कार्तवीर्य हळूहळू वाढत होता. तो 12 वर्षाचा झाला. एक दिवस फिरत फिरत भगवान दत्तात्रय कृतवीर्य राजाच्या दरबारात आले. राजाने त्याची भक्तिभावाने पूजा केली. तेव्हा दत्तात्रय राजास म्हणाले, हे राजन, तुझ्या पुत्राला मला पाहिजे आहे. त्यावर कृतवीर्याने आपल्या मुलाला आणून दत्तात्रयाच्या पायावर ठेवले. तो मुलगा बघून दत्तात्रयाने क्षणभर डोळे मिटले. नाना त्यांना मुलाचे पूर्वकर्म समजले. तेव्हा ते राजाला म्हणाले, हे राजन, तू संकष्टी चतुर्थीच्या व्रताचे जागरण करीत होतास. त्यावेळी तुला एक जांबाई आली आणि तू आचमन करायचा विसरलास. त्यामुळे तुझ्या पुत्राची अशी अवस्था झाली आहे. मी तुला एक मंत्र सांगतो, त्याने तुझे कल्याण होईल. असे म्हणून दत्तात्रयाने एकाक्ष मंत्राचे महत्त्व सांगून त्या मंत्राचे भक्तिपूर्वक अनुष्ठान करण्यास सांगितले व म्हणाले, 12 वर्षांनी तुझ्या मुलाला श्री गणेश प्रसन्न होईल व त्याच्या कृपेने याला आपल्यासारखे हातपाय येतील. एवढे सांगून दत्तात्रय अंतर्धान पावले. ते ऐकून कार्तवीर्य आपल्या वडिलांना म्हणाला, पिताजी, मी तपश्चर्या करण्यास जंगलात गेलो होतो. तेथे मला पाठवण्याची तेवढी व्यवस्था तुम्ही करा. त्याप्रमाणे राजाने त्याला जंगलात एक पूर्ण कटी बांधून दिली. त्यात तो राजपुत्र भक्तीने श्री गणेशाच्या एकाक्ष मंत्राचा जप करीत तपश्चर्या करीत बसला होता. इंद्र शूरसेनाला कार्तवीर्याची पुढे कथा सांगत आहे की कार्तवीर्याला कोणते फळ लाभले. त्यावेळेस कार्तवीर्याने 12 वर्षापर्यंत कठोर तप केले. काही न खाता पिता केवळ वायुभक्षण केले. त्यामुळे श्री गणेश त्याला प्रसन्न झाला व त्याच्या समोर प्रकट होऊन म्हणाला, कार्तवीर्या, मी तुला प्रसन्न झालो आहे. तुला काय मागायचे आहे ते मागून घे. कार्तवीर्य म्हणाला, देवा, मला फक्त तुझी भक्ती करायची आहे. केवळ माझ्या आई वडिलांना आनंद व्हावा म्हणून मला सर्वांग सुंदर कर. कार्तवीर्याचे बोलणे ऐकून गणपतीने सूक्ष्म रूपाने त्याला दिव्य रूप, सहस्र बाहू व पाय दिले. पाय आलेले पाहून त्याच्यावर उभा राहून कार्तवीर्य अत्यानंदाने ओरडू लागला. कार्तवीर्याला पाहून त्रिभुवन थरथर कापू लागले, ओरडू लागले. देवांना त्यांची भीती वाटू लागली. त्याने जर आपल्यावर एकाच वेळी 500 बाण सोडले तर आपले काहीतरी खरे नाही. गजाननाने त्याला इतरही अनेक वर दिले. हातामुळे त्याला सहस्रार्जुन नाव पडले. सहस्रार्जुनाने तेथे प्रवाळाची मूर्ती करून एक सुंदर मंदिर बांधले. त्या गणेशाला प्रवाळ गणपती असे नाव प्राप्त झाले. नंतर शेषाने पृथ्वीचा भार घेण्यास आपल्यास सामर्थ्य यावे म्हणून या प्रवाळ गणपती समोर अनुष्ठान केले. त्यावर या गणपतीस धरणीधर असे नाव पडण्यात आले. दुसरे नाव रूढ झाले. श्री गणेशाकडून वर मिळाल्यावर सहस्रार्जुन आपल्या वडिलांकडे आला. त्याला पाहून सर्वांना आनंद झाला. त्याचे ते दिव्य शरीर खूपच सुंदर दिसत होते. या सहस्रार्जुनाच्या कृपेने रावणाला सर्वज्ञता प्राप्त झाली. असे संकष्टी चतुर्थीचे महात्म्य आहे. तरी या व्रताचे पुण्य कोणी मला देईल तर हे माझे विमान परत आकाशात उडून जाईल. यावर शूरसेन म्हणाला, हे देवा, आपले आशीर्वाद असल्यास मी हे व्रत करीन. मग संकष्टी व्रताचे फळ कसे? शूरसेनाने आणखी कोणी संकष्टी व्रत करीत आहे का हे पाहण्यासाठी आपला दूत पाठवले. त्या दूताला एका विमानातून एका चांडाळीस देवदूत स्वर्गलोकी घेऊन जाण्यासाठी आलेले दिसले. तेव्हा त्यांनी आश्चर्यचकित होऊन देवदूतांना विचारले, ही तर जातीने हीन आहे. हिने आजपर्यंत कोणतेही पुण्यकर्म केलेले नाही. असे असताना तिला स्वर्गात
नेण्यासाठी हे विमान का आले आहे? त्यावर देवदूत म्हणाले, पूर्वजन्मीचे कोणतेही पुण्य नसले तरी या अगोदर या जन्मात एक श्रीमान क्षत्रियाच्या लावण्य संपन्न कन्या होती. तिचे नाव सुंदरी. तिने विवाहपूर्व अनेक तरुणांबरोबर संबंध ठेवले होते. नंतर तिच्या वडिलांनी तिचा विवाह चित्र नावाच्या एका तरुणाशी करून दिला होता. तिला अनेक पुरुषांबरोबर रती करण्याची सवय झाल्याने ती लग्नानंतरही इतर पुरुषांशी रतिकर्म करू लागली. एक दिवस ती अशीच कुकर्म करण्यात जात असताना तिच्या पतीने तिला पाहिले. कुकर्म करण्यास जात असताना तिच्या पतीने तिला पाहिले. त्याला खूप राग आला. त्याने तिला जाण्यास मनाई केली, परंतु तिने कुठलाही विचार न करता आपल्या पतीच्या अंगावर खंजीर फेकला आणि ती तिच्या कामतृप्तीसाठी निघून गेली. सुदैवाने त्याला तो खंजीर लागला नाही. चित्र आपल्या सासऱ्याकडे गेला. त्याने सर्व हकीकत सासऱ्याला सांगितले. त्यालाही आपल्या मुलीचा राग आला. ती जेव्हा वाईट कर्म करून येत होती त्यावेळेस त्याने आपल्या सेवकाकडे दिलेला तिचा शिरछेद करवायला, म्हणून त्या सुंदरीला या जन्मी चांडाळणीचा जन्म प्राप्त झाला. सेवकांकडून तिचा शिरछेद करवला म्हणून त्या सुंदरीला या जन्मी चांडाळींचा जन्म प्राप्त झाला आहे आणि तिच्या शरीरावर अनेक महाव्याधी उत्पन्न झाल्या आहेत. आता ती दिवसभर मद्य पिऊन झोपत होती. चंद्रोदयाच्या वेळी ती जागी झाली आणि तिने एका संकष्टी चतुर्थी व्रत करणाऱ्या भक्ताकडे गेली. तिने त्याच्याकडून जेवण मागितले. त्याने तिला चतुर्थीचा प्रसाद दिला आणि तो खाताना तिच्या तोंडातून श्री गणेशाचे नाव निघाले. प्रत्यक्ष गणपतीने तिच्यासाठी हे विमान आणायला पाठवले आहे. म्हणून जो कोणी हे गणेश पुराण श्रवण करतो तर तरी सुद्धा आपल्या जन्माचा उद्धार होतो, मोक्षाची प्राप्ती होते आणि गणेश लोकातून आपल्याला विमान येते, असे हे महात्मे साऱ्यांना कळले. यावर दूत म्हणाले, आम्हाला श्री गणेशाने कोणतीही आज्ञा केली नाही. एवढे बोलून त्यांनी तिला विमानात बसवल्यावर तिचा देह एक दिव्य झाला आणि ते विमान आकाशात जाऊ लागले. राजदूतांनी हा घडलेला प्रकार येऊन राजाला सांगितला. राजाने ती विमान आकाशातून जाताना पाहिले. आकाशातून त्या स्त्रीने दृष्टी खाली इंद्राच्या विमानावर पडताच बरोबर इंद्राचे विमान आकाशाकडे झेपवले. शूरसेनाने संकष्टी चतुर्थीचा व्रताचा महिमा आता सांगितला बारकाईने. मग अवलोकन केल्यावर कुलगुरू वशिष्ठांना बोलावून श्री गणेशाची पूजा केली. संकष्टी चतुर्थीच्या व्रताला सुरुवात केली. ते व्रत पूर्ण झाल्यावर गणेशाने शूरसेनाला आपल्या लोकी गणेश लोकी आणण्यासाठी विमान पाठवले. त्याप्रमाणे देवदूत राजा स्वर्गात नेण्यासाठी आले. तेव्हा तो राजा देवदूतास म्हणाला, हे देवदूतांनो, माझ्या प्रजेला सोडून मी एकटा कसा स्वर्गात येऊ, स्वर्ग सुख उपभोगू? जर तुम्ही माझ्या सर्व प्रजेला माझ्यासह विमानातून स्वर्गात नेत असाल तर मी येतो तुमच्याबरोबर. देवदत्तांनी त्याच्या राज्यातील सर्व प्राणीमात्रांना विमानात बसवले आणि राजासह ते स्वर्गात जाण्यासाठी निघाले. पण बसलेल्या माणसात एकाला कुष्ठरोग झाला होता. त्याची नजर इंद्राच्या विमानावर पडली. त्यामुळे ते विमान काही वर जाईना. ते बघून देवदूतांनी त्या कुष्ठी माणसाला खाली उतरण्यास सांगितले. तेव्हा राजा म्हणाला, तुम्ही जर माझ्या प्रजेला खाली नेत असाल तर मी स्वर्गात येणार नाही. त्याने कोणते पाप केले होते ते आधी मला सांगा. तेव्हा गौड पुत्राची कथा देवदूत राजाला म्हणाला. पूर्वी गौड नावाच्या राज्यात एक ब्राह्मण राहत होता. त्याच्या पत्नीचे नाव होते शाकिनी. त्यांना एक मुलगा होता. त्यांचा विवाह एका कुलीन स्त्रीशी लावून दिला होता. तिचे नाव सावित्री होते. पण तिच्या नवऱ्याला वेश्येकडे जाण्याची सवय होती. तो घरातील सर्व नवीन वस्तू विकून चोरी करून वेश्येस नेऊन देत असे आणि घरामध्ये चोरी झाली अशी आरडाओरडा करीत असे. त्याची ही वाईट वागणूक बघून वडिलांना दुःख वाटले. ते म्हणाले, बाळा, ज्याप्रमाणे चंद्राला कलंक लागला आहे त्याप्रमाणे तू माझ्या कुळाला कलंक लावला आहे. वडिलांचे हे बोलणे ऐकून मुलाला त्याचा खूप राग आला. त्याने वडिलांच्या कमरेत लाथ मारून त्यांना खाली पाडून मारले. इतके मारले की त्यातच तो ब्राह्मण मरण पावला. इतके होऊनही तो मध्य प्राशन करून रात्री वेश्येकडे गेला. सकाळी जेव्हा तो घरी गेला तेव्हा त्याच्या आईने त्याला विचारले. तेव्हाही त्याने रागाने तिच्या डोक्यावर काठीने प्रहार केला. तिच्या डोळ्यातून भळाभळा रक्त वाहू लागला. अशा त्या अवस्थेत तीही तात्काळ मरण पावली. अशा प्रकारे आपल्या आई वडिलांचा त्याने ठार करून पूर्वीप्रमाणे वेश्येकडे जाऊ लागला. आणि एक दिवस त्याची पत्नी त्याला म्हणाली, नाथ, आपण ब्राह्मण कुळात जन्म घेतला आहे. जन्म घेऊनही अशोभनीय कार्य करतात आहोत. हे वेश्यापेक्षा तर मी कितीतरी सुंदर आहे. तुम्हाला हवी असेल तशी मला तुम्ही वागवा, पण नीच कृत्य करणं सोडा. पत्नीच्या या बोलण्याकडे तो भडकला. त्याने तिलाही लाथाबुक्क्यांनी मारून तिला पण खल्लास केली. आई बाप पत्नी तिघही गेले. मग त्याने वेश्येकडे आपला मुक्काम ठोकला. एक दिवस आपली कामवासना भागवण्यासाठी त्याने कालभी नावाच्या ब्राह्मणाची स्त्री घरात एकटी बघून तिच्यावर बलात्कार केला. त्या ब्राह्मण स्त्रीने रागावून त्याला शाप दिला.
तू माझे पतिव्रत्य भंग केले आहेस, त्याची शिक्षा म्हणून तुझ्या सर्व अंगी कुष्ठरोग येईल. हा शाप तुला जन्मजन्मी बांधेल. त्याप्रमाणे त्याने कल्पवर्षपर्यंत असह्य पापयातना भोगल्या. त्यापुढे कमी होत होत्या. वेश्याकुलात जन्मास आलेला असून शापामुळे तो कुष्ठरोगी झाला होता. त्याच्या दृष्टीने हे विमान स्थिर झाले होते. कुष्ठी माणसाची कथा ऐकून शूरसेनाला मनोमन वाईट वाटले. त्यावर उपाय काय आहे तेव्हा त्याने देवदूतांना विचारले. देवदूत म्हणाले, कुष्ठरोगात जर गजानन या 4 अक्षरांचा मंत्राचा जर उपदेश केला, या 4 अक्षरांचा जो कोणी जप करतो, ओम गजाननाय नमः, त्याचा उद्धार होतो आणि त्याच्या सर्व सिद्धी प्राप्त होतात. तेव्हा राजाने त्या कुष्ठी माणसाच्या कानात गजाननाय नमः, गजाननाय नमः, गजाननाय नमः असा 3 वेळा उच्चार केल्याबरोबर त्याचा देह सुंदर झाला. नंतर त्याच्यासह विमानात बसून स्वर्गलोकी गेले. शूरसेन म्हणाला, हे ब्रह्मदेवा, पूर्वी गणेशाची भक्ती कोणी केली, कशी केली ते मला आता उपाय संपूर्णपणे सांगा. त्यावर ब्रह्मदेव म्हणाले, तुला मी परशुरामाची कथा सांगतो. पूर्वी जमदग्नी नावाचा तपस्वी श्वेतद्वीपामध्ये राहत होता. त्याची पत्नीचे नाव होते रेणुका आणि ती अतिशय रूपवान स्त्री होती. तिच्या पोटी रामाचा जन्म झालेला होता. विष्णूचा अवतार हा परशुरामाचा असा एक अवतार असे मानतात. तो मुलगा मातृपितृ भक्त होता. पित्याजवळ वेद अध्ययन अभ्यास पूर्ण केल्यावर तपश्चर्येसाठी तो रानात निघून गेला. एक दिवस सहस्रजून आपल्या सैनिकांसह शिकारीला आला असता त्याला जमदग्नी ऋषीचा आश्रम दिसला. तेव्हा त्याचे दर्शन व्हावे म्हणून ते आपल्या काही अधिकाऱ्याबरोबर त्याच्या आश्रमात आला. त्यांना पाहून जमदग्नी ऋषीला फार आनंद झाला. ते दुपारच्या भोजनाची वेळ झाली असल्याने राजास भोजनास करण्याची विनंती केली. तेव्हा राजा म्हणाला, हे ऋषीवर्य, माझ्याबरोबर माझे सैन्य आहे. त्यांना सोडून मला एकट्याला जेवण करता येणार नाही आणि त्यांना सोडून भोजन करणेही योग्य होणार नाही. त्यावर जमदग्नी ऋषी सहस्रजूनांना म्हणाला, तू त्यांची काळजी करू नकोस. तुझ्या सर्व सैन्याला स्नान करवयास लाव. तेवढ्यात वेळात सर्वांसाठी मी जेवण तयार करेन. तर अशी ही कथा होती संपूर्ण की मी तुम्हाला सांगितली. तर पुढे आपण कामधेनूचा प्रकार, जमदग्नीच्या मृत्यूचं संपूर्ण काही कथा मी तुम्हाला हे परशुरामाची कथा ऐकवेन. आता आपण या व्हिडिओमध्ये संकष्टी चतुर्थीची व्रतकथा ऐकली, दुर्वाचे महात्म्य ऐकले, संकष्टी चतुर्थी व्रत कसे करावे, एक दुर्वा अर्पण केल्याने कुठले फळ प्राप्त होते, जनकाचे गर्व कसे हरण झाले, ही संपूर्ण महात्म्य मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमाने ऐकवली आहे. पुढचा आपला जो भाग येईल तो कामधेनूचा पराक्रम, जमदग्नीचा मृत्यू आणि परशुरामाला आईचा उपदेश आणि रेणुका मातेचा संपूर्ण महात्म्य याच्यात पण आलेले आहे. कार्तिकेची जन्माची कहाणी आलेली आहे. तर मी ते तुम्हाला पुढच्या भागामध्ये सांगेल. तर मित्रांनो, मला अशी आशा आहे की तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल. आवडल्यास एक लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. कुठून कोणत्या गावाहून तुम्ही माझा हा व्हिडिओ ऐकत आहोत आपल्या गावाची कमेंट्स नक्की करा. सर्वांनी गणपती बाप्पाला दुर्वा नक्की अर्पण करा. मोदक, लाडू, घारगा, खीर रोज अर्पण करा. नाहीतर अनार येते, डाळिंबाचे दाणे काढून त्यात खोबरेचे किस आणि पान, जे नागिनचे पानं येतात त्यांना बारीक बारीक कापून असा प्रसादसुद्धा तुम्ही करू शकतात. तर तो प्रसाद बी गणपती बाप्पाला खूप आवडतो. असा प्रसाद करून पहा तुम्ही, तर तुम्हाला सुद्धा आवडेल आणि गणपती बाप्पाला बी आवडेल. 10 प्रकारचे अलग अलग मोदकाचे रोज बाप्पाला नैवेद्य म्हणून अर्पण करा. याच्याने बी बाप्पा आपल्या सर्व मनातल्या इच्छा पूर्ण होतील. 21 दुर्वाची जोडी करून गणपती बाप्पाला अर्पण करा. आपल्या मनातल्या इच्छा बोला, म्हणजे याच्याने बी आपल्या मनातल्या इच्छा पूर्ण होतील. ज्याला धनाची इच्छा आहे त्याने धनासाठी कामना करा. ज्याला पुत्राची इच्छा आहे त्याने पुत्रासाठी कामना करा. ज्याला मोक्षाची प्राप्ती पाहिजे त्याने मोक्षासाठी करा. ज्याला विद्याची प्राप्ती पाहिजे त्याने विद्येसाठी 21 दुर्वाची जोडी 21 करून गणपती बाप्पाला 21 नावाचे स्मरण अर्चन पठण श्रवण करून गणपती बाप्पाच्या गळ्यात घाला आणि आपल्या मनातल्या इच्छा कामना पूर्ण करा. तर या गणपतीच्या दिवसात माता लक्ष्मी सुद्धा गणपतीला भेटायला येते. तर लक्ष्मी मातेची सुद्धा आपल्याला सेवा, अर्चना, पूजा, पाठ करायला हवी. तर मित्रांनो, नक्की हे असे उपाय करा आणि आपले जीवन सार्थक करून घ्या. जो खूप भाग्यवान आहे त्यालाच हे गणेश पुराण ऐकायला मिळेल. सहजासहजी गणेश पुराण खरोखरच सांगते, कोणालाच ऐकायला मिळणार नाही. तर मला अशी आशा आहे की तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल. आवडल्यास एक लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. कुठून कोणत्या गावात तुम्ही माझा हा व्हिडिओ ऐकत आपल्या गावाची कमेंट्स नक्की करा. शालिनी भक्तिसागर कथा ते पण माझंच चॅनल आहे, त्या चॅनलला बी सबस्क्राईब करा. जय श्री गणेशा.